कुंभमेळ्याचा अपमान केला म्हणणारे मूर्ख असल्याचं सुद्धा राज ठाकरे म्हणतायत। गंगा नदीची परिस्थिती अत्यंत विदारक आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं। गंगेच्या सफाईवर आतापर्यंत जवळपास 33,000 कोटींचा खर्च झाला असंही राज ठाकरे म्हणतायत। आणि ज्या नदीला आपण माता म्हणतो त्या नदीची परिस्थिती अत्यंत भीषण असल्याचा व्हिडिओ सुद्धा त्यांच्याकडून दाखवण्यात आलेला होता। म्हटल्याप्रमाणे ते आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं आणि मग मी त्यांना सांगितलं पिणार नाही मी। मग नव्याने वारं शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं अरे मी कुंभमेळ्याचा अपमान केला। मूर्ख आहात का? ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे। कुठे नयन? कसं वाटलं? म्हणे आतमध्ये गेल्यावरती असं झालं म्हणे। म्हटलं नाही, खालून प्रेत गेलं असेल एखादं। आतापर्यंत 33,000 कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावरती। तुम्ही आता तो महंत बघितलात ज्याला बोटीतनं तसाच्या तसाच टाकून दिला। तिकडच्या घाटांवरती तिथे प्रेत जाळली जात आहेत। नुसतं आपला अग्नी दिल्यासारखा करतात आणि तसंच प्रेत ढकलून देतात पाण्यामध्ये। म्हणजे आमच्या नैसर्गिक आपल्या देशाच्या गोष्टींवरती जर समजा अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल, काय करायचं त्याचं? आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे, ज्याला आपण माता म्हणतो, नदीला देवी म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा आज नाही, आजचे राज्यकर्ते नाही, गेल्या अनेक वर्षांपासूनचे, मला आजही आठवते, गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारी जे कोणी व्यक्ती मला आठवते मला राजकारणातली, ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी। राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं। तेव्हापासून अजून गंगा साफ करतायत। तर आपण बघू शकतोय कुंभमेळा संदर्भात त्यांचंही वक्तव्य। मी कुंभमेळ्याचा अपमान करणारे मूर्ख त्यांचं असं म्हणणं आहे। गंगा नदीची परिस्थिती खरं तर त्यांनी दाखवली, त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा त्यांनी भाषणादरम्यान दाखवलेला होता। आणि गंगा नदीची परिस्थिती अत्यंत विदारक असल्याचं त्यांचं म्हणणं होतं। महाराष्ट्रामधली देखील आज नद्यांची परिस्थिती हेच। आमच्या कोकणामधली सावित्री नदी घ्या, सगळं केमिकलने भरली आहे। देशभरात एकूण 311 नदीपट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत। मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या, कदाचित अनेकांना माहिती पण नसतील। त्यातल्या 4 मेल्या। मेल्या म्हणजे मारल्या। सांडपाणी, झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींबंद त्या 4 नद्या मेल्या आणि 5वी आता मरायला आली आहे। आपण एका बाजूने बोंबलायचं, आमच्याकडे दुष्काळ पडलाय, आमच्याकडे पाणी नाही। मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी 7-7 दिवस पाणी येत नाही। भारतामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तिथे पाणी येत नाही। आम्ही पाणी येत नाही, सगळ्या गोष्टी होत नाही म्हणून बोंबलत बसायचं आणि आपणच ऱ्हास करायचा या गोष्टींचा। मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही। सगळे विषय भरकटवले जातात, सगळे विषय भरकटवले जातात।